मिरजेतील वार्ड क्रमांक 20 मधील रत्नागिरी नागपूर हायवे पासून अंतर्गत रस्ता हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा इनामी जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे खडीकरण व डांबरीकरण माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या पाठपुराव्याने झाल्यानं शेतकरी मित्रांनी माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांचा सत्कार केला। रस्त्याचं उद्घाटन माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी सदर भागातील शेतकरी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील काळात देखील दादांच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलंय। हजरत ख्वाजा शमना मिरासाहेबांची जी शेत जमीन आहे ते अनेक वर्षापासून या ख्वाजा शमना मिरासाहेबाचे दर्ग्याचे पुजारी मग मुतवल्ली शरीक मसलत मुश्रीफ असे 3 कुटुंबाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत असून या शेतामध्ये जाण्यासाठी अनेक वर्षापासून रस्ता नव्हता। त्यामुळं त्यांची जी पिकं असतील मग ऊस असेल त्याला कारखान्याला पाठवण्यासाठी किंवा बाजारामध्ये पाठवण्यासाठी अनेक अडचणी येत होतं। तो सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो रस्त्याचा होता। रस्ता बरोबर असल्यामुळे वाहतूक करता येत नव्हती। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अनेक अडचणी येत होत्या आणि वाहतुकीसाठी हा रस्ता अनेक अडथळे पार करून जावं लागत होतं। मात्र या ठिकाणी आज आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कर्तव्यदक्ष नगरसेवक आमचे सहकारी मित्र योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी रस्ता झाला आणि पुजारी समाजाला शेताकडे येण्या जाण्यासाठी जे मार्ग करून त्यांनी दिलं त्याबद्दल दर्गा खादिम जमाततर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो। या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, अनेकांची शेती आहेत, मग मल्लू पाटील साहेब असतील, अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांची शेत असल्यामुळे त्यांना हा रस्ता झाला त्याबद्दल आज मला मनापासून समाधान झालं। पुढं तसंच मल्लू पाटील साहेबांच्या शेतीच्या पुढं जर करता तुम्ही एक 700-800 मीटरचा जे रस्ता आहे ते सुद्धा पूर्ण केल्यानंतर मुजार समाजाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही आणि ते खात्रीशीरपणाने या ठिकाणी सांगतो की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये 78 नगरसेवक आहेत। मात्र या ठिकाणी नावाने आणि कामाने गाजलेले नगरसेवक कोण असेल तर ते योगेंद्र थोरात साहेब निश्चित ते कामं भविष्य काळामध्ये पूर्ण करतील। मी या ठिकाणी मिरासाहेबाचे पुजारी असल्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगतो की मल्लू पाटील साहेब उरुसामध्ये कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमुख असतात, तर मी मिरासाहेबाचा आशीर्वाद थोरात साहेबांच्या पाठीशी राहील आणि मुजार समाजाचे समजा वार्ड नंबर 20मध्ये मतं असतील नसतील तो भाग वेगळा, मात्र वार्ड नंबर 20मध्ये आपले पै पाहुणे सहकारी मित्र आपले हितचिंतक जे असतील त्यांना सगळ्यांना सांगून यांची कामाची जी पद्धत आहे ते समजावून सांगून तुमच्या पाठीशी ते मतदान करायला लावतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण केलेल्या कामाचा आभार मानतो। वार्डातील डांबरी रस्त्याचं उद्घाटन होत आहे। लोकप्रिय नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या फंडातून आणि त्यांच्या सर्व मेहनतीतून या ठिकाणी जे मिरासाहेब दर्ग्याच्या ज्या जमिनी आहेत आणि त्या जमिनीला जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत अडचण होती, ती अडचण पार केलेले आहेत। त्या ठिकाणी पैलवान मल्लू पाटील यांचंही शेत आहे, त्यांच्याही पुढं थोडं राहिलेलं आहे आणि तेही पूर्ण होणार आहे। मला या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र सांगितले की बरेचसेच योगेंद्र थोरात यांच्या कामाची पद्धत खरोखर चांगली आहे। मला यांच्या कामातनं अनेक माणसाची आठवण झाली। ते दादासाहेब लांडगे असेच होते, गाडी एका ठिकाणी लावायची आणि पूर्ण वार्ड चालत फिरायचे आणि ती कुठेही उभारली तर निवडून येत होते। तसंच काम योगेंद्र थोरात यांचं आहे। मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतोय की बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतंय आणि अशा व्यक्ती निवडून येणं वार्डात त्यांची गरज आहे आणि आपण सर्वांनी जोरदार प्रयत्न करून आम्हीसुद्धा करणारच आहे। पैलवान मल्लू पाटील तुम्हीसुद्धा सर्वांनी सहकार्य करा। आत्ता जे मुश्रीफबाईंनी सांगितले की जरी शेतापाशी मतदान नसले तरी वार्डात आहेत, त्यांच्यासाठी आपण सर्वांसाठी हात जोडू आणि अशा व्यक्तीला आपण भरघोस मतानं निवडून देण्यासाठी प्रयत्न करू एवढीच मी या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्याच्या चरणी आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही माणसं निवडून यावीत ही आमची अपेक्षा आहे।